कशात देतो? वडाच्या पानामध्ये देतो. तर ते वडाच्या पानाचं मी टोकरी बनवणार आहे आणि ते टोकरी बनवून त्याच्यात ते वाण देणार आहे. तर ती टोकरी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते. खरं तर असा मोठा ब्लॉग मी पहिल्यांदाच शूट करत आहे. नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? आशा करते बरेच असाल. तर मी इथं वडाच्या पानाने टोकरी बनवून घेत आहे. तर ती कशी बनवायची? तर 2 पान घ्यायचे आणि त्याच्या चारी बाजूला ना आपण अगरबत्तीच्या काड्या किंवा आपण माचीच्या काड्याने पण त्याला फिक्स करू शकतो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे असं चारी साइडून ते पॅक करून ती मस्त अशी टोकरी होते. जेणेकरून ना आपण जे वाण देतो म्हणजे फळं कट करून देतो ते व्यवस्थित त्याच्यात राहतात. त्यानंतर मी माझी ताट तयार करायला घेतली. प्लीज आजूबाजूचा पसारा इग्नोर करा, कारण की आज खूपच धावपळ होती, घाई झालेली. त्यात मुलांची किरकिरमध्ये मम्मी हे दे ते दे चालूच असतं. हे मी फक्त वाण जे द्यायचे आहे ना त्याचंच ताट रेडी करत होती. त्याच्यानंतर मी पूजेचा पण ताट रेडी केला. सुवासिनींना 5 काळ्या मण्या पण द्याव्या लागतात, हे पण तुम्हाला माहीत असेल. त्याच मी इथं हे वाणमध्ये ठेवत होते. त्यानंतर नारळ, फुलं वगैरे सर्व त्या ताटात आणून ठेवलं आणि माझ्या तयारीला लागले. पटपट अशी मी पटकन रेडी झाली. इथे मी आईला विचारत होती, हा मंगळसूत्र घालू की हा? आधी मी तो फक्त सिंपल असं वाट्यांचा मंगळसूत्र घातलेला. नंतर हा मी मल्टी कलर वाला घालून बघितला. नवीन निघालेला होता ना, कोणता ग्रीन आणि ब्राऊन कलरचा मंगळसूत्र. मग मलाच नाही आवडला, तर मग तो मी काढून टाकला आणि परत माझा वाट्यांचा मंगळसूत्र मी घालून घेतला. आता तुम्हीच सांगा मला कोणता मंगळसूत्र चांगला दिसत होता. हा जो वाट्यांचा आहे सिंपल, हा फक्त काळ्या मण्यामध्ये 2 वाट्या आहे आणि तो जो दुसरा आहे मल्टी कलरचा तो चांगला दिसत होता. अशी काहीशी मी रेडी झालेली सिंपल, पण ठीकठाकच दिसत होती. तुम्ही सांगा मी कशी दिसत होती? मस्त असं रेडी होऊन त्यानंतर गेलो आम्ही मंदिरात. तिथं आम्ही पूजा करायला घेतली. ही बाजूला जी आहे ना ती माझी छोटी वहिनी आहे. खरं तर मला असं वाटतं 7 जन्म तोच जोडीदार मिळेल की नाही हे आपल्याला माहित नसतं. पण या जन्मी प्रेमाने, विश्वासाने एकमेकांना समजून घेत जगता यावं. बरोबर ना? चला त्यानंतर आम्ही मस्त इथं पूजा करून घेतली, दिवा लावला. त्यानंतर वडाच्या झाडाला 7 फेरे पण मारून घेतले. त्यानंतर आम्ही त्या 5 सुवासिनींच्या वटीमध्ये ते वाण पण दिले. पण काय ते मी रेकॉर्ड करायला विसरून गेली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.